नमस्कार, मी ज्योती पाटील जेपी फूड अँड फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंगचा व्हिडिओ असणार आहे. एकदम बेसिक माहिती सांगितलेली आहे. कटिंगचे तर ऑलरेडी आपल्या भरपूर आपले व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. जसं की आपलं प्रिन्सेस कटची सिरीज झालेली आहे, जवळपास कटोरी ब्लाउजची सिरीज झाली, 1 टक्स 4 टक्स हे सगळे आपले पॅटर्न आपले पाहून झालेले आहेत. त्यासोबतच आपण इथे बाहीची पफ स्लीव्स कट केलेली आहे किंवा शिवलेली आहे, ती कशा पद्धतीने बनवायची हे आपल्याला व्हिडिओत बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. कोणता पार्ट कसा जोडलेला आहे हे तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण इथे पाहूया इथे पार्ट कशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे. तसंच इथे जे काही बॅक पार्ट आहे ते थोडासा डिझाइन मध्ये त्याचा गळा असणार आहे, स्टोन असणारे आहेत त्याच्यावरती, ते कशा पद्धतीने आपल्याला शिवायचा, कसा ऍडजस्ट करायचा हे सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे. तर आता आपण पार्ट वेगळे करून घेऊया आणि कशा पद्धतीने अस्तरला जॉईंट करायचे आहे ते पाहूया. अस्तरवर जोडत असताना भरपूर जणांना काय होतं ना, अस्तर व्यवस्थित जॉईंट होत नाही किंवा मग गुड्या वगैरे येतात. त्याच्यासाठी येऊ नये यासाठी आपण इथे कशा पद्धतीने जॉईंट करायचंय किंवा मग किती कपडा आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा मेन फॅब्रिकचा, हे सुद्धा इथे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आपण ॲक्युरेट जर काढला तर मग कपडा कुठेतरी खेचला जातो किंवा मग व्यवस्थित त्याची फिनिशिंग येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचा कपडा ठेवून व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची असते. सगळ्या पार्टला याच पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत आणि नंतर राहिलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले जे एक्स्ट्राचा राहिलेला जो काही कपडा असतो आपण ते नंतर कट करू शकतो. पण जर कमी जर पडला तर आपण वाढवू नाही शकत. त्याच्यासाठी आपण एक्स्ट्राचा जे मेन फॅब्रिक आहे, ब्लाउज पीसचा कपडा आहे, हा ठेवत असतो. त्याच्यामुळे आपलं काय होतं, नवीन जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि मेन फॅब्रिक एकतर खूप महागाचे कपडे असतात. मग ते जर नुकसान झालं तर आपण त्याची भरपाई नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला शिल्लक ठेवणं तितकंच गरजेचं असतं. तर या टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे नवीन शिकत असाल तर. या पद्धतीने आता आपण राहिलेला जो कपडा आहे व्यवस्थित प्रॉपर असा कट करून घेणार आहोत, जेणेकरून खूप छान असं आपलं याचं फिनिशिंग येतं. याच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण जे काही माप आहेत ते कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं आपण अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. पाहू शकता इथे दोन्ही पार्ट आपण समोरासमोर ठेवून कट करून घेतलेला आहे, जेणेकरून दोन्ही जे भाग आहेत ते एकाच दिशेचे होऊ नये यासाठी. या पद्धतीने आता आपण हे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. ते कशा पद्धतीने जॉईंट करायचे आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर 2 पार्ट असणार आहे, दोन्ही दिशेचे 2 असणार आहेत. व्यवस्थित असं आपल्याला त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता वरचा जो भाग आहे, खाली आपण इथे टक्ससाठी किती गॅप ठेवायचा आहे, इतका गॅपचं अंतर येतं आणि सहज अशा आपल्याला लक्षात येऊन जातं, की आपला पाठीमागचा पार्ट कोणता आहे आणि समोरचा पार्ट कोणता आहे. तर या पद्धतीने आपण आता हे स्टिच करून घेणार आहोत. स्टिच करत असताना एक सुरुवातीला साधी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित त्याचं जे कपडा आहे कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा जे काही 2 पार्ट आहेत एकावर एक ठेवून व्यवस्थित कोणताही पार्ट खेचायचा नाहीये. खेचलं तर काय होतं, मग आपलं व्यवस्थित तिथं कपडा पुरत नाही किंवा मग कमी जास्त होऊ शकतं. तर व्यवस्थित असं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. शिवत असताना कुठेही गडबड करायची नाही. पाहू शकता एकदम बरोबर असं आपलं कुठेही कमी पडलेला नाही. या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली, याचा कटिंगचा सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे. ते जर नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. कशा पद्धतीने कट करायचं, काय करायचं सगळी माहिती मी तिथे सांगितलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, क्रॉसपट्टी जोडत असताना आपल्याला क्रॉसपट्टी कुठेही त्याच्यावरील कपडा जे आहे ते दिसणार नाही, म्हणजे इनव्हिजिबल आपण जी क्रॉसपट्टी आहे ती जोडणार आहोत. ते कशा पद्धतीने जोडायचं, फिनिशिंग खूप छान येते याने आणि कुठेही दोरे वगैरे निघत नाहीत. तर जे काही मेन आपला वरचा प्रिन्सेस कटचा जो कपडा होता ते मध्ये ठेवून घ्यायचा आहे. जसं की आपण कटोरी ब्लाउजला जी क्रॉसपट्टी जोडली जाते त्याच पद्धतीने ही सुद्धा क्रॉसपट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. पण कुठेही मधला कपडा निसटता कामा नये. त्याच्यासाठी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर थोडाही कपडा मागे पुढे झाला तर मग आपला जे आकार आहे ते बिघडू शकतं. त्याच्यामुळे इथं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मध्ये पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करायचंय, जेणेकरून आपली शिलाई त्या कपड्यावरती येऊ नये यासाठी. इथे आपण अर्धा इंच वरती घेणार आहोत, म्हणजे उंची आपल्याला बऱ्याच जणांना काय होतं, हुक्कत पट्टी जी असते तिथले ती जी उंची आहे ती जास्त नको असते. तर अर्धा इंच आपण तिथे कपडा शिलाईमध्ये एक्स्ट्राचा सोडलेला आहे आणि बाकीकडे आपण पाव इंचावरती
शिलाई देऊन घेणार आहोत. प्रत्येक ठिकाणी अर्धा इंच आपण शिलाई दिलेली नाहीये, ते सुद्धा तुम्ही छोटे छोटे पॉइंट लक्ष करत जा, म्हणजे जी काही माहिती आहे ती प्रॉपर तुम्हाला लक्षात येते. ते इथे थोडंसं आपण प्रेस करून घेऊ शकतो किंवा मशीनवरती या पद्धतीने स्ट्रेच करून घ्यायचं आहे. या पद्धतीने उरलेला कपडा काढून घ्यायचा आहे. इकडे पण आपण सरळ भाग करून घ्यायचा आणि एक खाली एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शिलाई दिल्यामुळे काय होतं, व्यवस्थित आपलं फिनिशिंग पण येतं आणि दिसायला सुद्धा आपला जो आकार आहे ते छान दिसतो. तर हा फोल्ड केल्यानंतर 3 पीस प्रिन्सेस कटचा आकार असा येतो. फिटिंगला पण खूप छान बसतं आणि दिसायला सुद्धा खूप छान बसतं. कारण कटोरी ब्लाउजची आजकाल जी शिवण्याची पद्धत आहे किंवा मग वापरण्याचा जो काही प्रकार आहे तो फार कमी प्रमाणात झालेला आहे. 2 पीस प्रिन्सेस कट किंवा मग थ्री पीस या पद्धतीनेच जास्त शिवण्याचा प्रयत्न चालू असतो महिलांचा. तर इथं आपण फ्रंट पार्ट पूर्ण तयार करून घेतलेला आहे. इथे बॅक पार्टला गळ्याला थोडासा डिझायनर पार्ट आहे. आता हे कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचा, इथे आपण काय करायचं आहे, व्यवस्थित असे टाचण लावून घ्यायचे जेणेकरून आपला आकार कुठेही मागे पुढे व्हायला नको. तर इथे आपण व्यवस्थित टाचण लावून घेतलेले आहे. पिनाने सिक्युअर करून घ्यायचंय जेणेकरून आपला कपडा आणि अस्तर कुठेही हललं जाऊ नये आणि कट करत असताना किंवा आकार देत असताना व्यवस्थित असा आपल्याला आकार सुद्धा देता येईल. या पद्धतीने काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. तर बॅक पार्टला आपण पाठीमागे पट्टी वगैरे काही बसवणार नाहीये. डायरेक्ट या पद्धतीनेच फोल्ड करणार आहोत. तर शिवत असताना अशा काही अडचणी येतात की खूप पुन्हा कंटाळा येतो. सारखा दोरा तुटतो. अशा पद्धतीने आपल्याला भरपूर अडचणींना सामोरे जावं लागतं. तरी पण आपण त्यातनंही व्यवस्थित असा वेळ काढून व्यवस्थित असं आपलं शूटिंगही चालू असतं. शूटिंग चालू असताना काय होतं, भरपूर असा गोंधळ होतो. त्याच्यामुळे थोडं-थोडं लक्ष देणं खूप गरजेचं असतं. इथे आपण काय करतोय, शोल्डर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. शोल्डर आपल्या 3 इंचाचा आहे आणि आतला जो गळा आहे त्यानुसार आपण काढणार आहोत. 3 इंचाचा शोल्डर आपला मायनस झाला. त्यानंतर राहील तेवढा आपला गळ्याचा भाग असतो. गळ्याची उंची आपल्याला आवडीनुसार द्यायची आहे. 9 किंवा 10 इंच आपल्याला जशी आवडेल तशी त्या पद्धतीने उंची ठेवायची असते. आता इथे पाठीमागला मागे जे भाग आहे तिथे थोडासा डिझाइन मध्ये आलेला आहे गळा. आता आपल्याला इथे कशा पद्धतीने ऍडजस्ट करता येईल हे आपण पाहणार आहोत. या पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला या पद्धतीने त्याच्यावरती शिलाई देऊन आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. सावकाश आधी डॉट काढून घ्यायचे आणि नंतर थोडासा आकार देऊन व्यवस्थित असे तिथे प्रॉपर आपला गळ्याचा आकार मिळणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित आकार आपल्याला मिळालेला आहे. या पद्धतीने आता काय करायचं आहे, या सुद्धा बाजूने आपल्याला सेम आकार देऊन घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही जे आकार आहेत ते व्यवस्थित यायला हवेत. दोन्ही बाजू एकसारखं दिसायला हवेत. या पद्धतीने आपल्याला हा आकार तयार करून घ्यायचा आहे. कारण आपण आकार जर वाढवला तर आपल्या मग शोल्डरचा जे काही पाठीमागचा आर्महोलचा राऊंडचा भाग असतो तिथे मग आपला आकार कमी पडायला नको. तर या पद्धतीने आपल्याला सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित असा आपल्याला आकार सुद्धा मिळालेला आहे. तर या पद्धतीने शिलाई दिली ना काय होतं, आपला जे काही आकार आहे गळ्याचा ते सुद्धा खूप छान येतं. आपल्याला इथे पाइपिंग वगैरे काहीही करायची नाहीये. त्याच्यासाठी आपण डायरेक्ट इथं व्यवस्थित असा आपण आकार देऊन घेणार आहोत. या पद्धतीने आता इथे हा आकार आहे, थोडासा आपल्याला जी सुई आहे थोडीशी उचलायची आहे आणि व्यवस्थित त्यात ज्या आकार आहे त्या आकारासारखंच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. नंतर आतमधला जो कपडा आहे व्यवस्थित आपल्याला गळ्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर सावकाश आपल्याला या पद्धतीने ह्या टाचण काढून घ्यायच्या आहेत. काढत असताना मला ही टोचली तर आपण अशी घाई करत असतो, त्याच्यामुळे आपल्याकडनं अशा काहीतरी आगाऊ कामे होत राहतात. इथे आपण व्यवस्थित असं हे जे कटिंग आहे मधलं करून घेणार आहोत. टाचण खूप झर असते त्यामुळे लवकर आपल्याला लक्ष देऊन हे काढणं गरजेचं असतं. तर या पद्धतीने आता आपल्याला हा आकार जो आहे ते व्यवस्थित कट करायचा आहे. या पद्धतीने सावकाश असा, कारण काय होतं ना, मग एकतर आकार व्यवस्थित नाही आला तर मग आपल्या गळ्याला प्रॉपर असं फिनिशिंग येत नाही. तर सावकाश आकार देणं खूप गरजेचं असतं. कारण खूप महत्वाचं असतं की आकारच व्यवस्थित नाही आला तर मग ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे ते व्यवस्थित येत नाही. त्याच्यासाठी आकार काढणं हा खूप मोठा टास्क असतो. डायरेक्ट आपण कपड्यावरती काढलं तर मग खूप कठीण जातं. पेपरवरती पेपर पॅटर्न काढून नंतर आपण याच्यावरती काढलं तर मग बऱ्यापैकी सोपं जातं. तर या पद्धतीने इथे कट देऊन घ्यायचे आहे जेणेकरून जे काही प्रॉपर गळ्याचा आकार आहे तिथे व्यवस्थित सेट होऊन जातो. तर अशा पद्धतीने कट देऊन आपले झालेले आहे. आता कशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि
कशी त्यावरती शिलाई द्यायची आहे हे सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. खूप व्यवस्थित याच्यामध्ये भरपूर अशी माहिती सांगितलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असावी. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर लाईक करत चला, इतरांनाही शेअर करत चला, म्हणजे त्यांनाही घरबसल्या काही नवीन शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा त्यांना पूर्ण करता येईल. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे काय होईल, सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं, माझे जे काही व्हिडिओ आहेत तर लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं. सबस्क्राईब करण्याचा फायदा तो असतो. लवकरात लवकर जे काही मी माहितीपूर्ण व्हिडिओ टाकलेले असतात त्याचा अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचतं. तर आपण गळ्याला व्यवस्थित असं फिनिशिंग करून घेतलेले आहे. बॅक पार्टला सुद्धा टक्स करून घेतलेले आहेत. त्यानंतर बाही वगैरे बसवून घेतली आणि फायनल लुक ब्लाउजचा या पद्धतीने आपला तयार झालेला आहे. तर डिटेल व्हिडिओ मी भरपूर सारे टाकलेले आहेत, त्याच्यामुळे मी शोल्डर वगैरे जोडण्याचा व्हिडिओ याच्यात ऍड केलेला नाहीये, कारण व्हिडिओ फार मोठा होतो आणि बघायला मग फार कंटाळा येतो. त्याच्यासाठी नक्कीच या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असावी. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपल्या शिवण क्लासचे जो काही सिरीज चालू आहे तिथे जाऊन नक्कीच तुम्ही त्यातील व्हिडिओ पहा, माहिती घ्या आणि इतरांनाही त्यातील शेअर करा व्हिडिओ, म्हणजे त्यांना सुद्धा घर बसल्या शिवण क्लासचा फायदा घेता येईल. तर पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. चला तर राहिलेल्या व्हिडिओवरती तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि भरपूर प्रॅक्टिस करणं हेच शिवण क्लासचं खरं महत्त्व असतं. जर आपण क्लासची कटिंग वगैरे करतोय आणि प्रॅक्टिसच करत नाही तर मग आपलं जे काही फिनिशिंग आहे, प्रॉपर जी काही कटिंग आहे ती आपल्याला येणार नाही. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.